माझी रेसिपी एक lines, all the shade. छान दोघी तयारी करतोय. एखाद्या मोठ्या आजारपणातून बरं झाल्यानंतर पुन्हा सतत त्याच आजाराची भीती वाटणं साहजिक आहे. पण काही वेळा जे आपल्यासोबत घडलंही नाही आणि ते फक्त आपल्या ओळखीच्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये घडलेलं असतं, पण आपण स्वतःला त्यांच्या आयुष्याशी अगदी कंपेअर करून सतत भीतीमध्ये जगत असतो की तसंच आपल्यासोबत घडलं तर काय करणार. आणि काही लोकांच्या बाबतीत हे इतकं भय मोठं असतं की सतत त्याच विचारांमुळे लिटरली डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याची वेळ त्यांच्यावर ओढवलेली असते. तर हीच भीती आपल्याला ओळखता यायला हवी की नेमकं हे कशामुळे होतं आहे किंवा याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो. एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये घडलेली ही अगदी खरीखुरी घटना 2005मध्ये हिथर वॉन सेंट जेम्सना मेझोथिलिओमा म्हणजेच एक फुफ्फुसाचा हा क्रिटिकल स्टेजमधला कॅन्सर आणि तो निदान झाल्याचं त्यांना समजलं तेव्हा त्यांची मुलगी केवळ 3 महिन्यांची होती. ही तर जेव्हा लहान होती ना तेव्हाच ती काय करायची की खूप वेळा तिच्या वडिलांचं जॅकेट घालायची आणि तिच्या वडिलांचा बांधकामाच्या वेळेस ॲस्बेस्टॉसशी संबंध येत होता. ते बांधकामावरती काम करायचे आणि ज्यामुळे ते जॅकेट घातल्यामुळे तिला मेझोथिलिओमा झाल्याची म्हणजे त्या रोगाची बाधा झाली असावी, ज्या रोगाला वृद्ध माणसांचा रोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण तो रोग तिला वयाच्या केवळ 36व्या वर्षी का झाला, कारण तो वृद्ध लोकांचा रोग आहे. याचं स्पष्टीकरण तिच्या डॉक्टरांच्याकडेही नव्हतं. फक्त हा अंदाज होता की त्यामुळं झालेला असू शकतो. तर डॉक्टरांनी सुरुवातीला त्या हितरपाशी केवळ फक्त आणि फक्त 15 महिन्यांचं आयुष्य उरलं आहे असं सांगितलं होतं. रेडिएशन आणि केमोथेरपी या ज्या काही कर्करोगांचे म्हणजे उपचार आहेत त्यामुळे तिचं आणखी एक 5 वर्षांपर्यंत आयुष्य वाढू शकतं. मात्र तिचं फुफ्फुस, ज्या फुफ्फुसाला हा रोग म्हणजे हा कॅन्सर फुफ्फुसाच्या लेअरला झालेला असतो हा कॅन्सर, तर तो काढून टाकणं म्हणजे तो लेअर काढून टाकणं आवश्यक होतं. आणि जरी ही शस्त्रक्रिया खूपच अवघड असली तरीही या आजारातून वाचवण्यासाठी किंवा तिचा बचाव करण्यासाठी हा एकमात्र सर्वोत्तम उपाय बाकी होता. त्यामुळं शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग तिच्यावरती शस्त्रक्रिया झाली, ते आवरण काढून टाकण्यात आलं. तिच्या शरीरातील जो काही पडदा आणि तिच्या हृदयाभोवतीचं जे काही आवरण यांच्या ठिकाणी गोअरटेक्स बसवण्यात येणार होतं. बरं, शस्त्रक्रियेनंतर ती 1 महिन्यांसाठी हॉस्पिटलमध्ये होती बरं का. त्यानंतर पूर्ववत तिला अगदी पूर्वीसारखं वाटण्यासाठी 1 वर्षाचा वेळ लागला होता. मात्र हेही अगदी खरं आहे की आजच्या दिवसापर्यंत म्हणजे जेव्हा केव्हा ही गोष्ट तिच्याबद्दलची लिहिली गेली तेव्हापर्यंत ती कर्करोगापासून अगदी मुक्त झालेली होती. पण या सगळ्या झालेल्या गोष्टींचा परिणाम म्हणजे आता थोड्याशाही शारीरिक परिश्रमानं तिला थकल्यासारखं व्हायचं. पण जरी असं असलं तरीसुद्धा आता जे काही तिला हे एक्स्ट्राचं आयुष्य मिळालं आहे की नाही, त्या आयुष्यासाठी ती द्यावी लागलेली एक छोटीशी किंमत होती असं ती समजते. बरं, पुढे तिने काय काय केलं माहिती आहे तुम्हाला? ज्या दिवशी तिचं फुफ्फुस काढून टाकण्यात आलं तो दिवस साजरा करण्यासाठी ही तर दरवर्षी 2 फेब्रुवारीला लंग लिव्हिंग डे साजरा करायची. तुम्हाला कळालं की हा दिवस का साजरा करायची ती? तर हे बघा, ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही ना त्या गोष्टींना ती आठवायची त्या दिवशी. आणि म्हणजे बघा की कसं, उदाहरणार्थ तिला कर्करोग झाला होता म्हणजेच तिला सतत मनामध्ये भीती होती की कुठेतरी तो कर्करोग परत येईल की काय. आणि त्याच भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी ती काय करायची त्या दिवशी की एका प्लेटवर तिचं जे काही कर्करोगाविषयीची तिची भीती, जे भय होतं ना ते ती लिहून काढायची. त्या सगळ्या भीतींची ती यादी करायची. त्या प्लेटवरती मोठ्या मार्करनं ते सारं लिहायची आणि एक सांकेतिकरित्या सुटका मिळवायची. ती काय करायची, ती प्लेट जाळून टाकायची त्या दिवशी आणि मग त्या भयांपासून आपण मुक्त झालो आहोत असं समजायची. म्हणजेच त्या भयापासून, त्या भीतीपासून मुक्त होण्याचा तिनं हा एक प्रयत्न सुरू केला होता. आणि विशेष म्हणजे केवळ काही वर्षांमध्येच हे जल्लोषाचं वातावरण अगदी पूर्णपणे विस्तारलं गेलं आणि 80पेक्षा अधिक मित्र, कुटुंबीय या प्रसंगाला हजर राहू लागले. आलेली पाहुणे मंडळीही यामध्ये सामील व्हायला लागली. ती मंडळी त्यांना वाटणारी भीती त्या प्लेटवर लिहून स्वतःची ती प्लेट जाळायला लागली, अगदी तिच्याचप्रमाणे.
म्हणजेच बघता बघता त्या साऱ्या भयांची भीतींची होळी व्हायला लागली. एवढंच काय तर त्यांनी या समारंभाचं परिवर्तन मेझोथिलिओमाच्या संशोधनासाठी निधी उभा करण्यामध्येही केलं. बघा, कर्करोगामुळे गोष्टी आपल्या अजिबातच नियंत्रणात नाहीत या भावनेनं केवढं तरी हतबल झाल्यासारखं होतं. आणि हीच गोष्ट हिटलरनं मान्य केली. भलेही ती सध्या कर्करोगमुक्त असली तरीही ती ही गोष्ट मान्य करते की अगदी आत्ताही ती या भयानं ग्रस्त असते की तिच्या मुलीला आईशिवाय म्हणजेच तिच्याशिवाय जगावं लागेल. मात्र ती या भयाचा थेटपणे सामना करणं पसंत करते आणि तिला ज्या गोष्टींची सर्वात जास्त भीती वाटते ना त्या गोष्टी ती लिहून तिच्या गोष्टीच्या ज्या नियंत्रणाबाहेरील आहेत त्या ती मान्य करते. एकदा काय नियंत्रणामध्ये आहे आणि काय नियंत्रणाच्या बाहेर आहे हे पक्कं झालं ना की मग वेळ कुठे द्यायचा हे ठरवणं अगदीच शक्य होतं. हीच ती मैत्रीण आहे जी मला नाचणी देते. मी बोलले होते ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा की माझ्या एका मैत्रिणीनं दिलेली नाचणी आहे, तर आजऱ्यावरून दिलेली. तर आता तिला मी नाचणीचाच डोसा करून खाऊ घालतीये. तर कसा झालाय मी सांगते. हे बघा, खाल्लाय ऑलरेडी 2 घास. नाही, अंड खाल्ले ग. अंड खाल्लंय का? बर सानू, तू पण सांगणार आहेस का कसा झालाय डोसा? हे तेच नाचणे. नाही, हे तू दिलेले नाचणे जवळपास 1 वर्ष चालले. 1 वर्षाने संपले. ते भरपूर दिले होते. मी सांगितलेली रेसिपीज वापरले ना. नाही ना माझी रेसिपी आहे, वेगळी रेसिपी आहे. छान आहे. तुझी रेसिपी काय आहे मला सांग, कशी करते तू? मी जरासं ओवा, मीठ, तेल, पाणी एवढंच टाकते. नाही, मग ही कम्प्लीट वेगळी आहे. ह्यामध्ये दही आहे, रवा आहे, नाचणीचं पीठ आहे आणि मीठ आहे. बस एवढंच आहे. सुंदर झालं. चांगलं झालं. ओके. आम्ही घरी खोबऱ्याची चटणी करतो. हां, आणि मला हा डोसा पर्टिक्युलर ह्या चटणीसोबत आवडतो. थोडंसं लाव ना, तू एवढीशीच खाते चटणी. आहे आपल्याकडे भरपूर. To the sky, to the moon, making my skyline brand new. 3 वाजलेत. मैत्रिणीला बोलवले आणि मी फक्त भांडी घासतीये. अजून जेवायला पण दिलं नाही ना. हे खोटं नको बोलू का? गवारीची भाजी खाऊन बसलीस की? दिली. पोरग पाणी गिळून गिळून बसलंय तोंडातलं. तर रात्री बोली चिकन देणार आहे, माझ्या पोराला गवारी दिली. पाव. बिचारा ग. त्याला आवडत नाही, घरात खात नाही तो, माहितीये तरी का खाल्लंय त्याने. सिरियसली मग? इथं सगळं खाते. हे देऊ का हो म्हणते, ते देऊ का हो म्हणते. आता त्याला फसवायचंय, त्याला मटण म्हणून चिकन खाऊ घालायचंय. आणि आम्हाला कॉमेंट होती की अधिक मास, आम्ही काही पाळत नाही अधिक मास वगैरे, कारण हे पाहुणे खूप रेअरली येतात आमच्याकडे. ही जुन्या घरी आली होती, त्यानंतर आत्ता आली. आणि तिला म्हटलं, ही मुंबईला असते, तर हिला म्हटलं चल आता आतमध्ये AC मध्ये बसूया. तर काय बोललीस तू? ही जी थंडाई वाटते मला, हां, तर ती इतकी छान वाटायला लागली की इथेच बसावं वाटायला लागलं. आमच्या मुंबईला अशी हवा नसते ना. त्यामुळे मुंबईच्या आपल्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत. नक्की कॉमेंट करा की कोण कोण मुंबईमधून ब्लॉग पाहत आहे. खूप जणी आहेत, मला येतात कॉमेंट. तर आपण चल बाई, चल आतमध्ये बसूया, चल प्लीज. 1 तास बसूया, 1 तासानंतर ताक पिऊया आणि ऋषालीच्या स्टाईलचं चिकन बनवूया. का माझ्या स्टाईलचं पाहिजे? माझ्या ना, कोल्हापूर टाईपचं की सांगली टाईपचं? ही कोल्हापूरची आहे बरं का, आजरेची ही. तुम्हाला काय वाटतंय, कोल्हापूरचं चिकन कोण बनवेल चांगलं? तूच ऑब्विसली. मग मी तुझ्या हाताखाली, आज तू मेन शेफ आणि मी तुझी असिस्टंट. चला, इकडे येऊन पण ऑफिसचं काम चालू आहे. काय करू? आता ही काय करते हे आपण नंतर जाणून घेऊ. ही आहे आपल्याकडे अजून 2-3 दिवस. आपण नंतर जाणून घेऊ की ही नक्की काय करते. सांगशील ना? चल बाय. बाय कुठं? चिकन तुलाच बनवायचं आहे. या व्लॉग कंटिन्यू होणार आहे आपला हा व्लॉग. Making my skyline brand new. Oh, oh. दोघींनी मिळून चिकन बनवायला सुरुवात तर केली होती बरं का, पण ते चिकनचाच पत्ता नव्हता. मी खूप अगोदर लिसियसवरून ऑर्डर टाकली होती. आज पहिल्यांदाच मी हे ॲप डाउनलोड केलं, ऑर्डर टाकली, कारण आहो नव्हते ना. आमच्याकडे कसं, तुम्ही जर का रेग्युलर माझे व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की वीकडेजमध्ये कधी नाही बनत चिकन, नेहमी विकेंडला बनतं, जे आहो आणून देतात. पण आज पहिल्यांदाच या पाहुण्यांच्यामुळे ते वीकडेजमध्ये बनतं आहे आणि म्हणूनच चिकन कुठून आणायचं, कोण जाणार एवढ्या उन्हात बाहेर. आम्ही ना एवढ्या छान दोघी जयंत
तयारी करतोय आमचं दुपारी 3:30ला मी लिशियस वरून ऍप वरून चिकन ऑर्डर केलंय अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीये ते चिकन नाही आलं तरी मसाल्याचं करायचं काय आणि त्यात ते बटाटा घालायचं वांग अंडी सुद्धा नाहीयेत घालायला त्यात येईल चिकन येईल. मी हार नाही मानणार. गेट अप्रूव्ह केली आता प्रवीणनी म्हणजे ते कुठेतरी तिथून फिरून माणूस परत आपल्याकडे येणार आहे. हो, एकदा गेट अप्रूव्ह झाली ना एकानं केली ना की ते सगळी ऑर्डर कम्प्लीट करतात. मग येईल आपल्याकडे तो पण. आहेत की अर्धा केजीची 2 पॅकेट आहेत आहेत. मेन शेफ आमचा कंटाळून बसलाय. मेन शेफ हे पुण्याची लोक तेल घालत नाहीत मला तेल टाकून दिले मी चिडून बसले. ओ माय गॉड. हे बघावं जरा काय तेल नाही ते. बघा इकडे ये ना बघायला किती तेल सुटलंय. वृषाली इकडे ये तू वृषाली इकडे ये तेल बघायला. तू ये लवकर मला तुझी रिॲक्शन बघायची आहे. किती तेल सुटले सांग मला. कुठे आहे तेल काय पण जळा लागलं तेल काढून काढून. चल टाका तयार. तुला किती मसाला टाकायचा आहे? टाक हे किती आहे? दिसते मला काय हवंय तुला सांग. ती बारीक कर गॅस का असं हा मला. कुठला हा. सगळा बारीकच आहे. दोन्ही बारीक आहेत. हा एकदम बारीक आहे. बस ह्याच्यात ही जास्त डाळ चांगलं नाही लागत. चिकनला मसाला जास्त नाही होणार हा. थोडं लागणार नाही हा? थोडं लागणार नाही. पातळच पाहिजे रस्सा प्यायला म्हणजे जेव्हा 2 शेफ एकत्र असतात. वाव बघ कट यायला लागला बघ. जर तेल जास्त झालं का ग याला? आमच्या कोल्हापूरला खायला आता रेड मिळणार तुम्हाला कारण आता फिके लोक आहेत ती पुणेवाले. Oh my God, त्यांना माहिती आहे मी तेल टाकत नाही. आणि आमच्या घरात नेहमी आरडाओरड असते की अगं स्पेशल आयटमला तरी तेल टाकत जा ग. उभं कांदा कापून घेऊया. मी चपाती लाटायला घेते ना. हे बघा हो. अजून किती कट पाहिजे सांगा या पोरीला या कोल्हापूरकरांना. जाऊ देत बाप बिचारी. आणि काय म्हणते माहितीये म्हणते माझं बॅड लक यात तेल कमी होतं नाहीतरी सगळं खाली झालं असतं. चल मी करू चपात्या. ओ चला जेवायला या. चपात्यांना तेल लावत असता आणि मला काही दिसेना झालंय म्हणते तेल. तेल दिसायसाठी थोडी असतं. तेल करत कसाबसा आम्ही दोघींनी हा नॉनव्हेजचा स्वयंपाक पार पाडलेला आहे. मला तुम्हालाही विचारायचं आहे की तुम्हाला 1 लिटर तेल किती दिवस जातं? नक्की मला कॉमेंट करून सांगा. यावरून कळेल आपल्याला की किती प्रमाणात आपण तेल खातो. तसं तर आपण स्त्रिया गृहिणी सगळ्यांना माहिती असतं की आपल्याला किचनमध्ये म्हणजे महिन्याला किती तेल लागतं, किती तेल आपण वापरतो. माझं प्रमाण असं आहे की मला 4 लिटर तेल हे 1.5 ते 2 महिने जातं. म्हणजे तळण वगैरे केलं तर 1.5-2 महिने आणि काहीही मी तळलं नाही तर 2 महिने मला 4 लिटर तेल आरामात जातं. तुमचं काय प्रमाण आहे मला नक्की ऐकायला आवडेल. आणि चला मग याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथं सेंड करूया. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान अशी आता आमची भारतीय बैठक इथं बसलेली आहे आणि मस्त झाली होती नॉनव्हेजची पार्टी. जरी तेल कमी वापरलं असलं तरीसुद्धा चव 1 नंबर होती. कमीत कमी तेलामध्ये स्वयंपाक टेस्टी बनणं हेच खरं सुगृहिणीचं कौशल्य असतं. काय म्हणणं आहे तुमचं यावरती?